2 रुपये दुधाचे दर वाढले तर सगळी लोक ओरडायला लागले, दूध खायचं का नाही, काय करायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मामा भाचे डेअरी फार्म मध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुधाच्या दराविषयी जाणून घेऊ. तर आता 1 मार्च पासून दुधाचे दर 2 ते 3 रुपयांनी किंवा 4 रुपयांनी वाढलेले. आणि दुधाचे दर 2 किंवा 4 रुपयांनी वाढलेत, पण जनावरांचं खाद्य हे कोणी पाहिलं का किती महाग झाले. 2 रुपये दुधाचे दर वाढले तर सगळी लोक ओरडायला लागले, दूध खायचं का नाही, काय करायचं. जनावरांचं खाद्यांचे दर काय झालेले आहेत. जनावरांच्या खाद्यामध्ये जे सरकी पेंड आहे, गोळी पेंड आहे, याचे भाव किती वाढलेले आहेत. परत जो जनावरांचा चारा होता, जो आता माझ्या गोट्यावरून मी तुम्हाला सांगतो, जनावरांच्या चाऱ्यामध्ये ऊसाचे दर हे 3,000 रुपये 200 रुपये टन होते. 3200 रुपये टनाने ऊस यायचा, तोच ऊस आता 4,500 रुपये टनाने येतोय. मका 4,500 रुपये टनाने येत होता, तर ती आता 5,500 रुपये टनाने येते. गावाचा ऊसा, परत कडबा, जो कडब्याचे दर आता उतरलेत, पण वजन खूप भरतात. आता एकच परवा गाडी आली आपल्याला कडब्याची, जी गाडी 60-65 हजारला यायला पाहिजे होती, त्या गाडीची किंमत 92,000 रुपयाला ती कडब्याची गाडी आली. कडबा तर किती आहे, 1400 कडबा आहे त्या गाडीमध्ये. खूप प्रमाणात चाऱ्याचे दर हे भरपूर वाढलेले आहेत. त्या मानाने दुधाचे दर हे काहीच वाढलेले नाही. ज्या प्रमाणात चाऱ्याचे व सरकीपेंड यांचे रेट वाढलेले आहेत, त्या मानाने दुधाचे दर हे काहीच वाढलेले नाही. त्यामुळे ह्या वर्षी दुधाच्या व्यवसायामध्ये सर्व शेतकरी बांधवांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा तोटा सहन करायलाच लागणार आहे. धन्यवाद.